हाय सगळ्यांना नमस्कार. मी इथे तुम्हाला मादीली रेसिपी फ्राय दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मी आधीच कोकम टाकून घेतलं होतं. आता सर्व तिखट मीठ वगैरे हळद सर्व तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मटण मसाला चिकन मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता. अजून त्याच्यामध्ये चांगली चव येते. आणि ते 5-10 मिनटं ते मुरायला ठेवायचं आपण. मुरायला ठेवल्यानंतर मी असं दुसरं काहीतरी काम करून घ्या. तोपर्यंत मी ते 4 भाकऱ्या टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याचं मिश्रण तयार केलं. मिश्रणमध्ये आपण बेसन, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर तर आवर्जून टाकायचं आहे. तांदळाचं पीठ वगैरे सर्व असं टाकायचं आणि त्याच्यामध्ये पण तिखट मीठ टाकायचं मिश्रणमध्ये. आणि ते मग त्याच्यामध्ये काढून आपण भजी जशी फ्राय करतो ना तसंच त्या प्रकारे फ्राय करायचं. त्याच्याशिवाय ते छान लागतच नाही. बघू शकता इथे आणि मस्त कुरकुरीत होतात. भजी फ्राय करतो तसं फ्राय करायचं. मादीली तर आपण अशीच फ्राय करायची असते, कारण त्याशिवाय तर ते खाल्ल्यासारखे वाटत पण नाही. आणि मस्त एकदम टेस्ट त्याची एवढी सुंदर असते ना, छानच असते. बघू शकता इथे एकदम मस्त कुरकुरीत झाली होती. आम्ही सर्वांनी आवर्जून खाल्लेली होती. बघा तुम्ही इथं एकदा करून. आणि नंतर आमचं सर्व झाल्यानंतर मी जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर बघू शकता इथे मी ताटात भाकरी भात वगैरे सर्व घेतलं होतं. बांगडा